आजकाल तुम्ही ऐकत असाल की एग फ्रीजिंग याचं प्रमाण फार वाढलंय. तर बरोबर आहे, स्त्रियांचं जसं जसं लग्न करायचं वय पुढे पुढे जात चाललंय, अशा स्त्रिया त्यांच्या तरुण वयामध्ये म्हणजे 25-30 मध्ये अजून त्यांचं लग्न ठरलेलं नाहीये, पार्टनर कोण आहे ते माहीत नाहीये. तर अशा केसेसमध्ये आपण काय करतो, स्त्रियांचे स्त्रीबीज आपण गोठवून ठेवू शकतो. स्त्रियांना आपण 10 दिवस इंजेक्शन देतो आणि त्यांचे दोन्ही अंडाशयामधले जे ओव्हरीमधले जे स्त्रीबीज आहेत ती आपण वाढवतो आणि ते शरीरातून बाहेर काढून आपण ते फ्रीज करून ठेवतो. भविष्यात जेव्हा या स्त्रीचं समजा आता वय 35 आहे आणि तिचं लग्न झालंय आणि तिला जर का नैसर्गिकरित्या बाळ व्हायला त्रास होतोय, तर त्यावेळेला ह्या स्त्रीबीजातनं गर्भ तयार करून आपण ते गर्भ तिच्या गर्भपिशवीमध्ये सोडून बाळ तयार करू शकतो. आणि याच प्रकारे जर का स्त्रीला किंवा पुरुषाला कुठल्या प्रकारचा कॅन्सर असेल आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी जर का त्यांना किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी द्यावी लागत असेल, तर अशा पेशंटसाठी आपण किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी देण्याआधी त्यांचे जर का आपण शुक्राणू किंवा त्यांचे स्त्रीबीज जर आपण बाहेर काढून फ्रीज करू शकलो, तर भविष्यात जर का त्यांना रेडिओथेरपीने काही साईड इफेक्ट झाले तर त्यांचे ऑलरेडी स्त्रीबीज किंवा शुक्राणू आपल्याकडे स्टोअर केलेले असतात, ते भविष्यामध्ये बाळ तयार करण्यासाठी वापरू शकतात.